आम्ही नव्या उभारीनं लढायला तयार आहोत असं संजय राऊतांचं म्हणणं आहे। निवडणुकीतील घातपात आम्ही विसरलोच नाही असंही राऊत म्हणतात। आम्ही काँग्रेससोबत गेल्याचा जर त्रास होत असेल तर काँग्रेसनं मिळवलेल्या स्वातंत्र्याचा त्याग करावा। संघ भाजपचं देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात योगदान नाही असं राऊतांचं म्हणणं आहे। विधानसभाचे निकाल आम्ही विसरलेलो आहोत, पण लढाई चालू राहील। हा जो पराभव आमचा नाही आहे तर हा घातपात आहे। हा घातपात आम्ही विसरणार नाही, त्याच्यामुळे ती लढाई चालू राहील। पण आम्ही आता पुढल्या लढाईसाठी सुद्धा आम्ही तयारीला लागलेलो आहोत। आम्ही काँग्रेसबरोबर गेलो ह्याचं कोणाला त्रास होत असेल तर त्यांनी काँग्रेसने मिळवलेल्या स्वातंत्र्याचा त्याग केला पाहिजे। जे हे प्रश्न विचारतायत त्यांचा या देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये काही योगदान नाही। स्वातंत्र्याची लढाई काँग्रेस पक्षानं केली, फासावर काँग्रेसचे लोक गेले, तुरुंगात काँग्रेसचे लोक गेले। ते स्वातंत्र्य तुम्ही फुकटात उपभोगताय, मजा मारताय, लुटताय, आणि आम्ही काँग्रेसबरोबर सहभागी झालो एकत्र तर तुम्हाला त्रास व्हायचं कारण नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।